पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा अजित पवारांना गर्व आणि अहंकार आहे। मित्रहो नमस्कार। राजकीय नेत्यांच्या संवेदना बोथट झालेल्या असतात असं अनेकदा म्हटलं जातं। अनेक घटनांवरून ते दिसून सुद्धा येतं। अहो पण बोथट होण्यासाठी सुद्धा मुळात संवेदना या असाव्या लागतात। अनेक राजकीय नेत्याकडे अशा प्रकारच्या संवेदना उरल्याच नाहीत की काही असा प्रश्न अनेकदा अनेक घटनांवरून पडत असतो, त्यांच्या वर्तनावरून पडत असतो। बघा, जेही काही करायचं ते फक्त राजकारणासाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी आणि आपल्या स्वार्थासाठी। अहो कधी कधी तर कोणाच्या मृत्यूचं सुद्धा राजकारण केलं जातं। काय होतं बघा, समोर एक माईक आणि जनता एवढं यांना दिसलं की व्यासपीठावरून मोठ्या मोठ्या गप्पा मारायला हे सुरुवात करतात। जनतेचा सुखदुःखाचा मोठा कळवळा देखील दाखवला जातो, पण प्रत्यक्षात काय घडतं हे तुम्ही आम्ही बघत असतो। लोक मरू द्या, आम्हाला आमचं राजकारण करू द्या, अशी भूमिकाच काही नेत्यांची असते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तसे शब्दांचे पक्के म्हणजे तेच तसं सांगत असतात। बरं, कडक शिस्तीचे म्हणून देखील अजितदादांना ओळखलं जातं। लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारे हे नेते आहेत अशी त्यांची ओळख सांगितली जात असते। शिवाय कधी कधी अजितदादा स्वतःही तसं सांगतात ना, मग आता काय झालं, लोकांच्या जीवापेक्षा यांना त्यांचं राजकारण महत्वाचं वाटलं, साखर कारखान्याची निवडणूक महत्वाची वाटली। बघा, पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळला। या दुर्घटनेमध्ये काहींचा जीव गेला, काही जखमी झाले तर काही पाण्यात वाहून सुद्धा गेले। संकटाची परिस्थिती, महाराष्ट्रातील ही मोठी दुर्घटना। ही घटना घडल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवार यांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवून इथं पोहोचायलाच हवं होतं, पण अजितदादांना वेळ नाही मिळाला। लोक विचारतायत, कुठे आहेत अजितदादा? एवढी मोठी घटना घडूनही पालकमंत्री असतानाही ते फिरकले कसे नाहीत? अशा एवढ्या कुठल्या कामामध्ये व्यस्त आहेत ते? दुर्घटना घडली तेव्हा अजित पवार बारामतीतच होते। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते व्यस्त होते। या निवडणुकीच्या निमित्तानं काही गाठीभेटी, बैठका देखील घेत होते अशी माहिती आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, तसं पाहिलं तर याआधी देखील ते पालकमंत्रीच राहिलेले आहेत। इंद्रायणीवरील लोखंडी पूल सडलेला असल्यामुळे ही दुर्घटना घडली असं अजित पवार लांबूनच सांगतायत। हा पूल सडलेला होता तर तो कोसळेपर्यंत वाट का बरं पाहिली, याचं उत्तर देणार कोण? उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत तर म्हणाले, या दुर्घटनेची जबाबदारी अजित पवार घेणार का? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा अजित पवारांना गर्व आणि अहंकार आहे। अजित पवार पालकमंत्री म्हणून इंद्रायणी पूल दुर्घटनेची जबाबदारी घेणार की झटकून टाकणार? त्यांना सगळंच माहित असतं। मग त्यांना हा पूल जुना झाला आहे हे माहित नव्हतं का? 1-2 कोटीचा पूल पालकमंत्री उभा करू शकले नाहीत? लहान सहान कामामध्ये पालकमंत्री झोपलेले असतात, मात्र मोठ्या ठेकेदाराची कामं, बिल्डरांची कामं यासाठी पालकमंत्री जागे असतात। आता इंद्रायणीच्या ठिकाणी इथं बळी गेले, याला जबाबदार कोण? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। बघा, अजितदादा जबाबदारी घेतील न घेतील त्याच्यावरती आता पुन्हा काही बोलतील, काही समर्थन करतील, कोणावर तरी जबाबदारी ढकलून मोकळे होतील, जे काय होतील ते होतील। पण दुर्घटना घडता क्षणीच अजित पवार यांनी घटनास्थळी पोहोचायलाच हवं होतं, पण त्यांना लोकांच्या जीवापेक्षा माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक महत्वाची वाटली। कुठं उरली शिस्त आणि कुठं उरल्या संवेदना? मित्रांनो, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।